दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर जो लाठीमार झालेला होता त्या सगळ्या विरोधात आता काँग्रेस आक्रमक झालेली आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या सगळ्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना एक पत्र लिहिलं आहे आणि या पत्रातून त्यांनी जाब विचारलेला आहे। 20 जुलैच्या मोर्चावेळी जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांना मारण्याचे आदेश कुणी दिले होते असा सवाल राहुल गांधींनी पत्रातून विचारला। पोलिसांच्या मारहाणीत शेकडो विद्यार्थी जखमी झाले। धक्कादायक बाब म्हणजे पॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला। घटनेची जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही त्यांनी केली। त्यामुळे राहुल गांधींच्या या पत्राचे पडसाद उद्या संसदेच्या सभागृहात उमटण्याची शक्यता आहे। विद्यार्थ्यांना मारहाणीचा आदेश कोणी दिला? विद्यार्थ्यांवरील अमानुष मारहाणीची जबाबदारी कोण घेणार? पॅलेट गन्ससह बळाच्या वापराला सरकारची मंजुरी होती का? लोकशाहीत शांततेत केलेल्या आंदोलनांना महत्त्व असतं। आंदोलकांना संरक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे। आंदोलकांशी चर्चा करून समस्या सोडवणं हे सरकारचं काम आहे। सरकारनं उत्तर द्यावं, जबाबदारी निश्चित करावी असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। आता या सगळ्यानंतर अमित शहांकडनं त्यांना काय प्रतिसाद दिला जातोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।